अशा सुंदरशा बागेमध्ये ना सर्व गुलाब होते, पण एक चिमणी होती. त्या चिमणीला फक्त पांढरा गुलाब आवडायचा. आणि ज्यावेळेस ती पांढऱ्या गुलाबाकडे जायची, गप्पा गोष्टी करायची. पण एक दिवस आहे ना तिच्या मनात आलं की आपल्या बागेमध्ये एवढे सगळे फुलं आहे, पण फक्त मला पांढराच गुलाब आवडतो. मग त्या चिमणीने काय केलं की तिचं जे मनातल्या भावना होत्या त्या तिने त्या पांढऱ्या गुलाबापाशी व्यक्त केल्या. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मग त्या गुलाबाने सांगितलं का मला पण तुझी मैत्री खूप आवडते, पण मी तुझं प्रेम तेव्हाच स्वीकारेल का जेव्हा मी लाल होईल. मग त्या चिमणी रोज यायची, त्याच्याशी गप्पा मारायची. पण तिने एक विचार केला की ती रोज फक्त त्याला लाल होण्याची वाट बघत होती, पण तो गुलाब काही लाल व्हायला तयार नव्हता. मग तिने एक ठरवलं, ती गेली आणि आपला एक पंख कापला आणि त्या गुलाबावरती तिने ते रक्त सोडलं. त्यावेळेस तो गुलाब थोडा लाल झाला. त्यावेळेस तिने तिचे पंख कापता कापता तो गुलाब पूर्ण लाल झाला आणि चिमणी शेवटी तिथं मरून गेली. ज्यावेळेस गुलाबाने सकाळी उठला त्याने बघितलं की मी खूप लाल झालोय आणि म्हणजे माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. आणि ज्यावेळेस तो गुलाब त्या चिमणीची वाट बघू लागला का आता मी कधी ती चिमणी येईल आणि मी माझं प्रेम त्या चिमणीजवळ कधी व्यक्त करेल. पण विषय असा झाला की ज्यावेळेस ती चिमणीच आली नाही. म्हणजे जीवनाचा पण अर्थ असाच होतो की ज्यावेळेस तुमच्याकडनं वेळ निघून जाते ना त्यावेळेस तुम्ही त्या संधीची वाट बघत असता. त्यामुळे ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ आहे, संधी आहे, त्यावेळेस संधीचा फायदा घ्या. जर त्या गुलाबाने त्याच वेळेस तिचं प्रेम स्वीकारलं असतं तर दोघांचं प्रेम सफल झालं असतं. त्यामुळे जेव्हा प्रेम व्यक्त होईपर्यंत वाट नका बघू. संधी आहे, वेळ आहे, तोपर्यंत फायदा घ्या.